संक्रांती आपली संस्कृती ही आठवणीत राहण्यासाठी प्रेम सुरडकर यांच्या वतीने मोफत पतंग वाटप करण्यात आले। मकर संक्रांत येणारे संकट कायमचे टळो आणि मकर संक्रांतीला नेहमी सुसंगती घडो। आयुष्याची सुरुवात अगदी आनंदाने, सुख समाधाने आणि भरभराटीने होवो ही सदिच्छा शुभेच्छा देत प्रेम सुरडकर यांनी तिळगुळ घ्या गोड बोला हे बोलत लहान मुलांना आणि मोठ्यांना पतंग वाटप केले। चिंगूबाई जसवाल यांच्या हस्ते पतंग वाटप करत आहे व लोकांना नायलॉन मांजा वापरू नका व अतिशय काळजी बाळगा व नायलॉन मांजाने दुसरा जीव जातो व काळजी घ्या। हा सण आहे, हा पुढे असं लहान मुलांना कळत राहावा, वर्षानुवर्ष पिढीला पुढे समजत राहावा पतंग आपला हा संक्रांत सण आहे असं त्यासाठी वाटप करतो। प्रेम सुरडकर। सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त प्रेम सुरडकर यांनी अतिशय एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। लहान लेकरांना पतंग उडवण्याची खूप हौस असते, परंतु आजकालच्या महागाईच्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांना पतंग घेणे शक्य होत नाही। प्रेम सुरडकरने अतिशय आपल्या संस्कृती जपण्यासाठी अतिशय हा एक चांगला उपक्रम माननीय आपले लाडके कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून व यांच्या प्रेरणेतून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। या ठिकाणी जवळपास 1000 पतंगीचं वाटप या ठिकाणी बाळगोपालांना करण्यात येणार आहे व सर्व बघत आहे आपण, सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद, एक उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीची शुभेच्छा देतो। या ठिकाणी मी सर्व आपले जे पतंग उडवणारे आहे प्रेमी त्यांना एक आवाहन करतो, तर कृपया करून नायलॉनचे मांजे तुम्ही वापरू नका, कारण की नायलॉन मांजाने बऱ्याच लोकांना त्रास होतोय। पक्षी असतात, पक्ष्यांचे प्राण जातात मांजामुळे। कृपया करून नायलॉनचा मांजा कोणी वापरू नये। आपलं एक अतिशय चांगलं पहिले आपण बघत होतो, आपण काचेने स्वतः आपण मांजे हे केलेले, मी स्वतः मांजा तयार केलेले आहे काचेने, तो ते मांजे आपले कृत्रिम तरीक्याने आपले मांजे केलेले हे तुम्ही वापरा। नायलॉनचे मांजा वापरू नका हे सर्वांना मी आवाहन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोर 31वा नामविस्तार दिनानिमित्त भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने भीम सैनिकांना आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ, इसको आज पूरे 31 साल हो चुके हैं ये विद्यापीठ को नाम देकर। कल यहाँ बहुत बड़ा नाम विस्तार दिन प्रोग्राम मनाया जाता है। पूरे मराठवाड़े से, महाराष्ट्र भर से पूरे दलित समाज के लोग यहाँ आते हैं, बड़े बड़े लीडर आते हैं, मिनिस्टर आते हैं। उसी की तैयारियां जोरों पर चल रही है। जिन्होंने विद्यापीठ को नाम दिया जाए उसके लिए संघर्ष करे पैंथर्स के लोगों ने, और भी सब बहुत से लोगों ने जिन्होंने अपनी जानें गंवाई, उनका भी है यहाँ स्मारक है, शहीद स्मारक, और इसकी तैयारियां चल रही है जोरों पर। आप देख सकते हैं सभी पार्टियों के लोगों ने बैनर्स लगाए हुए हैं अपने अपने स्टेज। काय सांगाल आज नामविस्तार दिन आहे, कितवा नामविस्तार दिन आहे आणि काय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31वा नामविस्तार दिनानिमित्त मी सर्व भीम सैनिकांना, सर्व भीम अनुयायांना माझ्या पक्ष रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। व कालच आंबेडकर चळवळीचे ज्यांचं दुःखद निधन झालं असे आमचे RPIचे नेते प्रवीण आप्पा निदनवरे यांना माझ्या पक्षातर्फे रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मुळात आज नामविस्तार दिन म्हणजे आमच्यासाठी मोठ्या उत्साहाचा सण आहे। आंबेडकर चळवळीतील अनेक जे संघटना आहेत, या संघटनाचे नेते या ठिकाणी आमचे जे शहीद गौतम वाघमारे असतील, उचिराम कांबळे असतील, ज्या नामांतरामध्ये 17 वर्ष वनवास भोगावा लागला, नामांतराची रक्तरंजित क्रांती घडली, या शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आता
बाबासाहेबांच्या नावाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणून महाराष्ट्रातून विविध राज्यातनं परराज्यातनं लोक येण्याचं काम करतात आणि या ठिकाणी हा सण आमच्यासाठी अति उत्साहाचा असून या ठिकाणी भव्य दिव्य अशा जाहीर सभा होतात. नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देत असताना माझं सकाळपासून जी श्रीकांत साहेब मनपा आयुक्तांशी 3 वेळा फोनवर बोलणं झालं आहे. दरवर्षी आम्ही त्यांना वारंवार सूचना देत असतो की मनपातर्फे शासनातर्फे ज्या काही आपल्याकडनं सुविधा उपलब्ध करण्यात येतात या अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात यावा. परंतु पुन्हा ते जाणीवपूर्वक करता की मुद्दामून करता का त्यांच्या मनात काही तेढ आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. कारण की संबंधित तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जी शिडी लावलेली आहे ती शिडी पूर्णपणे तुटलेली आहे. त्या ठिकाणी जर काही घातपात काही विघात कृत्य घडलं तर मी आज या ठिकाणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की याला सर्वस्वी जबाबदारी मनपा आयुक्त व मनपा असेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. यस, उद्या 31वा नामविस्तार दिन या संपूर्ण नागसेनवन आणि मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये अत्यंत धूमधडाक्यामध्ये होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या नागसेनवनामुळे आज अनेक जाती धर्माची मंडळी या संस्थेमधून शिकून गेली आणि खऱ्या अर्थानं आज जे मराठवाडा विद्यापीठ आहे ते म्हणजे मराठवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ, त्याच्या नामांतरासाठी जो लढा झाला त्याच्यामध्ये लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. पोचेराम कांबळे असेल किंवा गौतम असतील किंवा अजून भालेराव किंवा अजून अनेक शहीद झाले, अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ आम्ही एवढं सर्व लढा देऊन मिळवलं आहे. त्यामुळे या इथे लोकांना हा दिवस एक प्रकारे आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि लाखो लोक इथे जमत असतात आणि त्यांना त्या लढा देऊन हे नामविस्तार करून घेतल्यामुळं त्यांना ह्या विद्यापीठामध्ये प्रचंड आस्था आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे शैक्षणिक संकुल आहे नागसेनवन ते सुद्धा या विद्यापीठाच्या बाजूला असल्यामुळं लोकांमध्ये एक म्हणजे इथे येण्यासाठी म्हणजे 14 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येनं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात आणि हा दिन अत्यंत उत्साहात साजरा करतात. मी नामविस्तार दिनाच्या सर्व आंबेडकरी जनतेला त्याने दिलेल्या लढ्याला क्रांतिकारी सलाम. शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या 100 दिवसाचा आराखडा मुख्यमंत्री यांच्यासमोर सादर करण्यात आला. राज्यातील शालेय शिक्षणामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. येत्या 100 दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटक मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर साकोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त संचित्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी यावेळी उपस्थित होते. प्रधान सचिव श्री देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली. अंबड तालुका सिल्लोड येथे 6,25,00,000 रुपयांचा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 50 लाख रुपयांचा ग्राम सचिवालय यासह एकूण 10,07,00,000 रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे स्पष्ट करीत अभई येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळवून देऊ अशी ग्वाही माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अभई तालुका सिल्लोड येथे बोलताना दिली.
सिल्लोड येथे 6,25,00,000 रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 50 लाख रुपयांचा ग्राम सचिवालय यासह एकूण 10,07,00,000 रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले। या विकास कामाच्या भूमिपूजन निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। अब्दुल सत्तार म्हणाले की अभई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवसापासून मंजूर होते, मात्र जागेच्या अडचणीमुळे यांचे काम सुरू झाले नाही। जागेचा तिढा आपण गेल्या काळात सोडवला, त्यामुळे आज बहुप्रतीक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे। येत्या काही दिवसात नागरिकांच्या सेवेत ही सुसज्ज इमारत उभी असेल, यामुळे परिसरातील 19 गावांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील, असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। मागून घे भाई, थोडं पीछे आतलं या, थोडं पाठीमागे साइड मागे या थोडं। छत्रपती शिवाजी महाराज आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा पाय आता या ना, तुम्ही थोडं पाठीमागे या ना।